नाशिकमधल्या मनमाडचा रेल्वे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। या रेल्वे पुलाचा कठडा खचला होता, त्यामुळे तातडीनं 3 कोटी रुपये मंजूर करून कामं पूर्ण करण्यात आले। त्यानंतर आमदार सुहास कांदेंच्या हस्ते पुलाचं लोकार्पण झालं। अकोल्यामध्ये महापारेषण कंपनीतील यंत्रचालकांचा राज्यव्यापी मेळावा झाला। राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये सध्या लागू केलेल्या काम आणि नोकर कपात धोरणावर चर्चेसाठी हा मेळावा घेतला गेला। यामध्ये महापारेषणच्या 7ही विभागांचे कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षली संवेदनशील वांगेतुरीमध्ये नवं पोलीस ठाणं उभारण्यात आलंय आणि त्याला उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली। हे नुसतं पोलीस ठाणं नसून विकासाचा दरवाजा असल्याची प्रतिक्रिया यावेळी फडणवीस यांनी दिली आणि जिल्ह्याला देशाचं स्टील हब बनवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। पुणेकरांच्या नागरी समस्यांवर उपाय शोधण्यासाठी वेकअप पुणेकरी लोकचळवळ अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस आजपासून सुरू होते। संयोजक आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी ही माहिती दिली। तर वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी अडकलाय पुणेकर अभियान राबवले जाणार आहे आणि यामध्ये पुणेकरांकडूनच उपायांची माहिती घेऊन ते संबंधित विभागांकडे अंमलबजावणीसाठी पाठवली जाईल। निवडणूक तोंडावर लोकार्पण कार्यक्रम होत असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। मुंबईशी काही संबंध नसलेले लोक मुंबईला लुटायला बसल्याचा आरोप त्यांनी केला। महालक्ष्मी रेसकोर्सवर अंडरग्राऊंड कार पार्किंगची काय गरज आहे? सुटाबुटातल्या लोकांच्या घोड्यासाठी मुंबईकरांचे 100 कोटी रुपये वापरणार असल्याचे गंभीर आरोप त्यांनी केला। नंदुरबारमध्ये वाहन चालकांची कसून तपासणी सुरू आहे। शहादा तालुक्यामध्ये चौकात वाहनांची तपासणी केली जाते आणि या कारवाईमध्ये विना नंबर प्लेट, कर्णकर्कश, सायलेन्सर, कागदपत्र नसलेल्या गाड्या अशा तब्बल 170 वाहनं जप्त केलेत आणि त्यांच्याकडून 76,900 रुपये दंड वसूल झाला।